मुंबईत या महिन्यात घरांची विक्रमी विक्री झालेली आहे। डिसेंबर महिन्यात मुंबईत 18,000 घरांची विक्री झाली। सध्याची मोठी बातमी आपण या ठिकाणी सामटीवर पाहतोय। गेल्या 10 वर्षात डिसेंबर महिन्यात सर्वात जास्त घरांची विक्री झालेली आहे आणि नोव्हेंबर महिन्यात 8,000 घरांची विक्री झाली होती। मुद्रांक शुल्कात जी सवलत देण्यात आलेली आहे त्यामुळे मुंबईत घरांच्या विक्रीत वाढ झाल्याचं समजतंय। त्या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत। फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी सुमित सावंत। सुमित, मुंबईत या महिन्यात घरांची विक्रमी विक्री झालेली आहे, काय सांगशील? खरं तर आपण पाहिलं लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळेच व्यवहार ठप्प झाले होते आणि म्हणूनच राज्य शासनाने निर्णय घेतला तो म्हणजे मुद्रांक शुल्कात सूट देण्याचा आणि 2% फक्त मुद्रांक शुल्क नंतर आकारलं जात होतं। आज रात्रीपर्यंत 2% असणार आहे आणि उद्या ती 3%वरती जाणार आहे आणि त्यामुळेच घरांची विक्री मोठ्या प्रमाणावर झाला असल्याचं बिल्डर असोसिएशन कडून देखील सांगण्यात येत आहे। आतापर्यंत या संपूर्ण 10 वर्षात मागच्या महिन्यामध्ये 8,000 घरांची विक्री झाली होती। ती विक्रमी विक्री मानली जात होती, पण या डिसेंबर महिन्यात या वर्षाच्या अखेरच्या या महिन्यामध्ये तब्बल 18,000 घरांची विक्री झाली असल्याची माहिती मिळते। त्यामुळे मोठा मुद्रांक शुल्क देखील राज्य शासनाच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात जमा झालेला आहे। नक्कीच मुद्रांक शुल्कात जी सवलत देण्यात आली होती त्याचा आजचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे मुंबईत या महिन्यात घरांची विक्रमी विक्री झाल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद सुमित, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर घरांच्या मुद्रांक शुल्कात सरकारने दिलेल्या सवलतीचा आजचा शेवटचा दिवस आहे। दरम्यान उद्यापासून मुद्रांक शुल्कात 1% वाढ होणार आहे। तर मुद्रांक शुल्कातील सवलतींमुळे मुंबई, नवी मुंबई, पुण्यातील या ठिकाणी नोंदणीत वाढ झालेली आहे। 1 एप्रिल ते 17 डिसेंबर या कालावधीत राज्यात 15,22,570 दस्त नोंदणी झाली आहे आणि गेल्या वर्षभरात 28,989 कोटी रुपयांचा महसूलही जमा झाला होता। यंदा आतापर्यंत 11,500 कोटी रुपयांचा महसूल जमा झालाय।